तर पुण्यातून एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी आता समोर येते। व्यवहार रद्द करण्यासंदर्भात गोखले कन्स्ट्रक्शनने पत्र दिल्याची माहिती आता समोर येते। मुरलीधर मोहोळ यांच्या जैन बोर्डिंगच्या भेटीनंतर मोहोळ यांनी गोखले कन्स्ट्रक्शनला या सूचना दिलेल्या होत्या। गोखले कन्स्ट्रक्शनने व्यवहार रद्द करण्याची भूमिका घेतलेली आहे। राजू शेट्टी थोड्याच वेळात या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती मिळते। राजू शेट्टी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात या संदर्भात चर्चा देखील झाल्याची माहिती आता समोर येते। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणानंतर पुण्यामध्ये जे राजकारण तापलेलं होतं त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढलेल्या होत्या। मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला भेट देखील दिलेली होती। आणि त्यानंतर आता तर आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। योगेश, या प्रकरणातली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। निश्चितच सचिन, गेल्या आठवड्याभरापासून पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून वाद सुरू होता। राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत होते आणि 2 दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या जैन बोर्डिंगला भेट दिली होती आणि त्यानंतर तिथल्या जैन मुनींची देखील भेट घेतली। आणि 1 तारखेपासून हा व्यवहार जर रद्द झाला नाही तर जैन मुनी एकूणच जैन समाज हा 1 तारखेपासून राज्यभरात आणि देशभरात आंदोलन करणार असा इशारा देखील देण्यात आला होता। मात्र आत्ताची जी माहिती मिळते ती जो व्यवहार गोखले कन्स्ट्रक्शन सोबत झाला होता, या गोखलेंनी आता ट्रस्टला मेल केलेला आहे, एक पत्र दिलेलं आहे। या व्यवहारातून आम्हाला बाहेर पडायचं आहे, हा व्यवहार आम्हाला रद्द करायचा आहे, अशा पद्धतीचा हा मेल आहे। आणि त्यामुळे हा व्यवहार आता आज किंवा उद्यापर्यंत रद्द होण्याची शक्यता आहे। आणि ज्या पद्धतीने जैन समाजातून हीच मागणी पुढे येत होती की हा व्यवहार तात्काळ रद्द करावा, कारण यापूर्वी मागच्या आठवड्यात जी काही धर्मदाय आयुक्तांपुढे सुनावणी झाली त्यावेळी या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली होती। मात्र स्थगिती नको तर हा व्यवहार रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी ही आंदोलकांकडून होती। रवींद्र धंगेकर हे देखील मागणी करत होते। मात्र मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर आता गोखले कन्स्ट्रक्शनने देखील या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भातच थोड्याच वेळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अधिकृतपणे घोषणा करणार आहेत आणि मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टी यांच्यात देखील या संदर्भात चर्चा झालेली आहे। आज देखील जैन समाजातल्या वेगवेगळ्या संघटनांची बैठक या जैन बोर्डिंगमध्ये पार पडली होती, ज्याला राजू शेट्टी देखील उपस्थित होते। आणि या सगळ्या व्यवहारासंदर्भात ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळ यांच्यावरती काही आरोप लावण्यात आले होते, मात्र हा व्यवहारच आता रद्द होणार आहे। या संदर्भातली अधिकृत घोषणा कदाचित उद्या होण्याची शक्यता आहे। आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं आणि रोज या संपूर्ण व्यवहारासंदर्भात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत होते, त्यामुळे अखेरीस आता गोखले कन्स्ट्रक्शनने या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसा मेल देखील आता ट्रस्टला गेलेला आहे आणि कदाचित निश्चितच धन्यवाद योगेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातली मोठी बातमी आता समोर आलेली आहे। व्यवहार रद्द करण्यासंदर्भात गोखले कन्स्ट्रक्शनने पत्र दिलेलं आहे। मोहोळांनी गोखले कन्स्ट्रक्शनला तशा सूचना दिलेल्या होत्या। गोखले कन्स्ट्रक्शनने व्यवहार रद्द करण्याची भूमिका आता घेतलेली आहे। पुण्यात ज्या प्रकरणावरून गेले काही दिवस जैन मुनी जे आहेत ते आंदोलन करत होते त्याला अखेर आता यश येताना पाहायला मिळते। राजू शेट्टी थोड्याच वेळात या संदर्भातली भूमिका मांडणार आहेत। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। गोखले कन्स्ट्रक्शनने त्या संदर्भातलं पत्र आता जैन बोर्डिंगला दिल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। राजू शेट्टी या संदर्भात थोड्याच वेळात घोषणा करणार आहेत। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातील ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघलेलं होतं। खास करून मुरलीधर मोहोळ यांच्यावरती रवींद्र धंगेकर असतील किंवा राजू शेट्टी असतील यांच्याकडून विविध आरोप केले जात होते।